आजचा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची अतिशय मोठी माहिती समोर आली असून आता सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी विचारत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके वितरण कधी होणार आणि यातच आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची काहीही गरज नाही। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी नेमके कोणत्या तारखेला कधी जमा होणार, तसेच किती वाजता कोणत्या वेळेला जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात वितरित होणार, शेतकरी बांधवांनो या प्रश्नांचे सर्व तुमचे उत्तरे आपण याच व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी नेमके किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील। तर नेमके सरकारच्या माध्यमातून काय अपडेट आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यांना पात्र करण्यामध्ये आलेला आहे, तर चला पाहूया सविस्तर अपडेट। तर आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि तसेच दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। गेले अनेक दिवस झाले नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनी अशी देखील मागणी केली होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती नमो हप्ता जमा करावा, कारण की शेतकरी बांधवांना सुद्धा सध्या पैशांची अत्यंत गरज आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न दरबारीला शेतकरी बांधव उपस्थित करत होते आणि आता त्याच मध्ये अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना शेती कामामध्ये आर्थिक मदत झाली पाहिजे याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही सुरू करण्यामध्ये आली आहे। यामध्ये वर्षाला 6,000 रुपये शेतकरी बांधवांना दिले जात आहेत। प्रति हप्ता 2,000 रुपये अशा पद्धतीने 3 हप्ते या ठिकाणी दिले जातात। विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना आधार म्हटलं तर पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे करून दोन्ही योजनेचे मिळून 12,000 रुपये या ठिकाणी वर्षाला शेतकरी बांधवांना मिळत असतात। आता केंद्र सरकारची पीएम किसान योजना आहे आणि महाराष्ट्र राज्याची नमो शेतकरी योजना आहे। या दोन योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना चांगला आधार या ठिकाणी आर्थिक आधार मिळत असतो। आता मुख्य विषय जर या ठिकाणी पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कधी जमा होणार असा प्रश्न आता सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत, कारण की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता येऊन आता जवळपास 1.5 ते 2 महिना पलटून गेलं। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबतच नमो हप्ता या ठिकाणी दिला जात असतो, परंतु असं यावेळेस काही झालेलं नाही आणि नमो शेतकरी योजनेला हप्त्याला थोडासा उशीर झाल्यामुळे शेतकरी बांधव हा प्रश्न उपस्थित करत आहेत। आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे नियोजन हे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत किंवा लगेच केले जात असते। आता काही वेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता हा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत असतो आणि काही वेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता हा लवकर जमा करण्यामध्ये येत असतो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता देण्यात येत असतो। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता जमा होत असतो। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही, परंतु आता शेतकरी बांधवांना काहीही काळजी करण्याची गरज नाही। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून
आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे. आता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान हप्त्याच्या पाठोपाठ नमो हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे. म्हणजेच की आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत. आता शेतकरी बांधवांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यामध्ये येणार असला तरी शेतकरी बांधवांना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही. आता का सर्व शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही तर मिळणार तर कोणत्या शेतकरी बांधवांना नमो हप्ता देण्यात येणार आहे, तुम्हाला हप्ता मिळणार का आणि हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काय करावे लागणार. जर तुमच्या खात्यावरती 8वा हप्ता हा जमा होणार नसेल तर याकरिता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार ते आपण या ठिकाणी पाहून घेऊ. आता बऱ्याच शेतकरी बांधवांना हप्ता हा मिळणार नाही असं देखील सांगण्यामध्ये आला आहे. आता कोणत्या शेतकरी बांधवांना हप्ता मिळणार नाही तर बघा, ई केवायसी अपूर्ण असणे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये पाहायला गेलं तर जर तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो असं डायरेक्ट राज्याचे सरकारने सांगण्यामध्ये आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही एकदा तुमची ई केवायसी नक्की करून घ्यावे. त्यामुळे तुम्हाला कसलीच अडचणी यावी नाही नमो हप्ता येण्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला ई केवायसी करणं हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. आता जे शेतकरी बांधव ई केवायसी करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना हा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे तुम्हाला ई केवायसी करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभाकरिता ई केवायसी करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ई केवायसी केली तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं काम आहे. कोणतं महत्त्वाचं काम तर तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि ते या ठिकाणी म्हणजेच की काय सांगण्यामध्ये आलेलं आहे DBS इनेबल्ड असणे हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल लिंक असणे हे सुद्धा अतिशय आवश्यक ठरणार आहे. म्हणजेच की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आणि मोबाईल नंबर सुद्धा लिंक हे असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हे दोन काम तुम्हाला अतिशय लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर हे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. आणि यानंतर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झालेला आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार. आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार का तर बघा, जर तुम्ही या ठिकाणी ई केवायसी पूर्ण केली असेल, त्यानंतर तुमचे खाते या ठिकाणी आधार कार्डशी जोडलेले असेल, त्यानंतर जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झालेला असेल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल. आणि अन्यथा जर तुमचं यापैकी कोणतंही काम अपूर्ण असेल म्हणजेच की तुम्ही ई केवायसी केली नसेल, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, त्यानंतर जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ई केवायसी केलेली नसेल तर ई केवायसी करून घ्यायची आहे. आधार कार्ड आणि नंबर बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर ते पण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जर नमो शेतकरी योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जर जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल. तर तुम्हाला काहीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला नमो हप्ता पीएम किसान योजनेचा जर मिळालेला असेल तर नमो हप्ता सुद्धा 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.